वाईट म्हणजे खूप आता ते आतापर्यंत एवढं करून सुद्धा असं वाटत नाही आपण झाडं काढावं म्हणून. ठेवावंच वाटते पण मध्ये मर रोगानं बसल्यामुळं आता 400च झाड राहिलं. सुरुवातीला अशी एक फांटी लागली का हां. हळू ही लागली की मग ती लागली की असे एक म्हणजे हे 2 महिन्याचे झाड पूर्ण वाळून जाणार आहे आता. हे 2-3 वर्ष मायनसच होतं. अच्छा. हं. त्याचं कारण काय होतं? म्हणजे अनुभव नव्हता हां. आणि रेट नव्हते. बरं. दुसरं काही कारण नाही. बरं. त्याचं कारण हेच ना, आता रेट आले ना, भाव मिळू लागले, उत्पादन मिळू लागलं. हं, हं. पण मग आता ठेवा तर झाडं मरताय. आता एवढं झाड बनवणं म्हणजे 7 वर्ष गेले त्याच्यात बरोबर आहे. आणि आज काढून टाकायचं म्हणल्यावर थोडंसं नाविलाज आहे ना, नवीन लावू. माझं नाव गावी काकाजी तुमच्या. पाटील डकले, हां. डोंगरगाव कवाड हं. आणि मी ही बाग जवळपास 2000 ला लागवड केलेली आहे. म्हणजे वरची आणि बरं. ही नंतर 13 ला लागवड केलेली आहे. एकूण किती आपल्याकडे डाळिंबाची बाग आहे? माझ्याकडे 5 एकर क्षेत्र होतं, 5 एकर. 5 एकर. हो, हो. बरं. त्यातलं आता आपण जिथे उभा आहोत आता हे हे किती आहे? 2 एकरचं प्लॉट आहे. ह्याच्यात 715 झाडं होती. 715 झाडं आहेत. हो. अच्छा. आता सध्या नाही 715 मधून मध्ये मर रोगानं बसल्यामुळं आता 400च झाड राहिलं. फळधारणा म्हणजे पहिली जी फळधारणा झाली, तर ती किती दिवसानंतर झाली होती आणि त्याचा किती खर्च तुम्हाला पहिले एकंदरीत आला? लागवडीच्या नंतर 18 महिन्यात आम्ही हार्वेस्टिंग केलं होतं याचं बरं. लागवडीत हं. पहिल्या वर्षी. हं, हं, त्याच्यानंतर थोडंसं जाड जमीन असल्यामुळं बरेचसे प्रॉब्लेम येत गेले. हं. जसे की काय प्रॉब्लेम? मर रोगाचं हां. आपण समजा डांबऱ्या रोग येणं, असे हार्वेस्टिंगच्या वेळेस टिपके येणं, हं, हं, हं. पाणी थोडं जास्त झालं की मालाची क्वालिटी? क्वालिटी येत नाही हां. याच्यामुळं. हं, त्याला हलकीच जमीन पाहिजे हं. क्वालिटीला. भारी जमिनीमुळं पाणी साचतं ना, पाणी निघत नाही याचं. त्याच्यामुळं आता आपण जे हार्वेस्ट केलं, ते याला नेमका किती दर मिळाला तुम्हाला? आम्हाला सरासरी अ, 55-60 चा दर मिळाला आणि प्रति किती किलो. एकूण माल निघाला आपला? याचा मालाचं टोटल काही मारले नाही, पण जवळपास 5 लाखाचं उत्पन्न निघालं 480 झाडामध्ये. 480 झाडामध्ये 5,00,000. 480 झाडांसाठी किती जमीन लागली आपल्याला? ही 2 एकरचा पूर्ण प्लॉट आहे. बरं, बरं. त्यातून 50% झाडं बसले आमची मर रोगामुळं बरं. अच्छा. आणि 480 तून पण हं. अ, माल धरल्याच्या नंतर बरेच 80च्या 400च झाडं आहे कंप्लीट आता. हं. 400 झाडात एवढा माल निघाला. बरं. बरं, मग आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता तुमचं म्हणणं आहे, की हा भाग तुम्हाला काढून टाकायचा आहे. हो. तर काय नेमकं कारण आहे त्याचं? नेमकं कारण म्हणजे आज हे झाड बसलं ना, हां, हां. हं. समजा उदाहरणार्थ आता हां, इथं झाड बसलेलं नाहीये, हां, बाजूला आहे. हां. पण आपल्याला याला पूर्ण खर्च करावा लागतो. छाटणीचे पैसे भरावे लागते, बरोबर. औषधी. पण हे फळ आल्यावर सुद्धा मरतं. म्हणजे मर रोग आला की वाळून जातं. बरं, मग त्याला काय इलाज आहे किंवा काय करता पूर्ण येईल? सगळ्या ट्रीटमेंट केल्या, हं. पण ते थांबत नाही. मर रोग नाही थांबत. त्याच्यासाठी काही औषध फवारणी, खत वगैरे? फवारण्या केल्या, बुरशीनाशक सोडले, क्लोरो वगैरे खूप सोडले औषध, पण ते नाही थांबत. नाही थांबत. आज हे बसलं तर 6 महिन्याला 2 महिन्यात बाजूचं बसणार. अच्छा. असं टप्प्याटप्प्याने चालतं बरं, ना. आता ही अडचण फक्त तुमचीच आहे, की भरपूर शेतकऱ्यांची? भरपूर शेतकऱ्याची. बरं. जिथं पाणी जास्त होईल तिथं मर रोग जास्त येणारच. मर रोग येण्याचं नेमके काय कारण असं तुम्हाला वाटतं, की याच्यामुळे इतकं होईल? मला काही डिटेल सांगता येणार नाही. हं, पण एकदा एक झाड ज्या बागेत एक झाड लागलं, हं. की हळू-हळू झाडं मरत चालतात आणि होल बोरर, पिन होल बोरर ते आले त्याच्यामुळं पण झाडं वाळतात. आपल्याकडे आता आपले जे झाडं वाळलेत, तर त्याचं मुख्य कारण तुमचं म्हणणं आहे, की पाणी साचतं. पाणी साचणे आणि काही ठिकाणी हं. ते होल बोरर म्हणते ना, छिद्र पाडतात हां, आळे हां, हां. त्याच्यामुळं वाळते. हं, काही पिन होल बोरर असतं बारीक हं, सूक्ष्म असतं एकदम, हं, हं. त्याच्यामुळं सुद्धा वाळते. आणि आता ही बाग नष्ट केल्याच्या नंतर तुम्ही आता याच्यामध्ये परत डाळिंबाचं उत्पादन घेणार किंवा लागवड करणार, हं. की दुसऱ्या पिकांची? नाही, याच्यात दुसऱ्या जमिनीत घ्यावं लागेल. इथं 2-3 वर्ष तरी येणार नाही. अच्छा, त्याच जमिनीत परत येत नाही. नाही, नाही. अच्छा. पण डाळिंब तुम्ही लावणार? हां, दुसरीकडे लावू ना. बरं. कशा पद्धतीची जमीन साधारणतः डाळिंब लागवडीसाठी ज योग्य आहे? योग्य जमीन म्हणजे निचरा होणारी हं. आणि आपण बरड म्हणतो किंवा बरोबर, बरोबर. डोंगराकडच्या कडेला अशी हलकी जमीन पाहिजे. बरोबर. तिथं पाणी नाही साचलं पाहिजे हं. आणि झाड लवकर ताणावर आलं पाहिजे. हे झाड लवकर ताणावर येत नाही. ह्या जमिनीतलं. हां. एकंदरीत तुम्हाला काय वाटतं, की डाळिंब शेती जी आहे ती परवडणारी आहे की नाही? परवडणारी आहे. आता डाळिंबचे दिवस आले, पण काय झालं, आता दिवस आले म्हणजे नेमकं? म्हणजे पहिले 4 वर्षापूर्वी भाव नव्हता याला. किती चांगल्या क्वालिटीचा माल काढा ना, हं, हं. तर ₹1000, ₹700, ₹800 वर कॅरेट विकत नव्हतं. बरं. आज नंबर 1 क्वालिटीचं जर असली चांगली 500 ग्रॅमपर्यंत, हं. तर सरासरी 3,500 ते 4,000 पर्यंत कॅरेट विकतो बरं. आणि छोट्यात छोटं म्हणलं तरी ₹1000 पर्यंत विकतो. अच्छा. खराब माल ₹200-300 कॅरेट विकतो, बरं, डागी लागलेला. बरं.
चांगलं भाव चांगले आहे, रेट चांगले आहे आता सध्याच्याला. म्हणजे जेवढा शेतकऱ्याकडून खर्च केला जातो त्याचं उत्पादन किंवा त्याचं जे इन्कम आहे तो निघतं आता. निघतं तेवढं. पहिले नव्हतं निघत. 5-6 वर्षापूर्वी एवढं होत नव्हतं. तुम्ही लागवड केल्यापासून प्लस मध्येच आहे. हो. या हे बागेने 2-3 वर्ष मायनसच होतं. अच्छा. त्याचं कारण काय होतं? म्हणजे अनुभव नव्हता हां. आणि रेट नव्हती. बरं. दुसरं काही कारण नाही. बरं. त्याचं कारण हेच ना, आता रेट आले ना, भाव जास्त. मिळू लागले, उत्पादन मिळू लागलं. हं, हं. पण मग आता ठेवा तर झाडं मारताय. हं. दुसरं पीक घेता येत नाही. हं. कारण काय होतं, एक लगट नाही मरू राहिली ती. कुठे इथं, कुठे तिथं असे. एक साईड जर झाली असती कंप्लीट तर ठेवली असती. पण ती एक साईड नाही ना. आता हे बघा मी दाखवतो ना तुम्हाला कुठे मेले कसे. सुरुवातीला अशी एक फांटी लागली का, हां. हळू ही लागली की मग ती लागली असे एक म्हणजे हे 2 महिन्याचे झाड पूर्ण वाळून जाणार आहे आता. हो का? याची स्टार्ट झाली, सुरुवात झाली याची आता हं, हं. आजारात. हं, हं. आता याची झाली, हे बघा हे झालं. हां, ते होतं पहिले. हं, हं. ते बघा तिकडं, ते वाळलं पूर्ण. आता याला लागली, याला लागली. हं. आता उद्या याला पण लागू शकते 1-2-3 महिन्यात. हं, हं. लागू शकते एखाद्या वेळेस. आता हे काय, हे बघा ना किती पाहिलं केवढा राउंड बसला. आता ही बागेची जागा आहे पण बागा झाडच होते नाही. इथले ही कापरून म्हणजे पार लगे त्या लिंबापर्यंत, ते लिंबाचा शेंडा दिसतो तिकडं. ती हां, पण 715 झाडं होती पूर्ण. याच्यामुळे 2 आता एकर. तुम्ही काय निर्णय घेतला? की आता हे काढून टाकायचं. दुसरं काहीच पर्याय नाही. काय वाटतं बरं आता ही एवढी मेहनत केली तुम्ही हे आता त्याला नाविलाज आहे ना. हं, हं. हे सगळं चांगलं आहे. आता आपल्याला समजा थोडीफार माहिती झाली होती, पण आता याच्या पुढं चांगले लोकांनी हात टेकवले. बरोबर. वाईट वाटत असेल. मग खूप वा. आता एवढं झाड बनवणं म्हणजे 7 वर्ष गेले त्याच्यात. बरोबर आहे. आणि आज काढून टाकायचं म्हणल्यावर थोडंसं पण नाविलाज आहे ना. नवीन लावू. पुन्हा नव्यानं सुरुवात हां, करू. हां. 2 वर्षात तर माल येतो. 18 महिन्यात चांगलं जर ट्रीटमेंट आता घेतलं. तुम्हाला त्यात अनुभव आल्यामुळं ते एक तुमच्याजवळ एक मिळकतच आहे हो, असं म्हणता येऊ शकतं. हो. शेतकऱ्याने एवढी मेहनत केल्यावरही त्याचा बाग त्याला नष्ट करावा लागतोय. अशा वेळेस ज्यावेळेस त्या बागाला चांगल्या प्रतीचा माल सुरू झाला किंवा त्यातनं तुम्हाला कुठेतरी 2 पैसे मिळतंय. मिळतायत आणि त्यावेळेस ते काढून टाकावं लागतंय. म्हटल्याच्या नंतर वाईट वाटणारच. वाईट म्हणजे खूप आता ते आतापर्यंत एवढं करून सुद्धा असं वाटत नाही आपण झाडं काढावं म्हणून. ठेवावंच वाटते. पण ह्या असं झाल्यावर आता इथे दुसरं एक तर काही घेता येत नाही. ट्रॅक्टर चालत नाही किंवा याच्यावर फवारण्या करायच्या त्यावेळेस अडचण होती घेतलं बिन तर. काय शेतकऱ्यांना तुम्ही याच्याबद्दल काय सल्ला द्याल, की बाबा ह्या पद्धतीचं जे लोकांना तुमच्यासारख्याच अनेक लोकांना आता ह्या समस्या आहेत? नाही, चांगल्या पद्धतीनं जिथं निचरा होणारी जमीन असेल हं, किंवा हलकी जमीन असेल तिथं बागच पुरते लावायला हं. आणि लावावी त्यांनी. आणि त्यात उत्पादन फिक्स आहे. हो, हो. आता तरी आहे. आता लय बागा कमी झाल्या ना. हं, हं, खूप बागा कमी झाल्या आणि खूप काढणारे लोकं. हं. अजूक पण आहे ना, हे असंच चालणार आहे. बरं याच्यात परत लावून डबल येत नाही ना. हं, हं. आता हे समजा एवढी जागा खाली झाली, इथं जर लावल्या असत्या, येत नाही त्याच्यावर. त्याच बागेत परत मरून येत जातं, हां. मरून जातं. मर होतं. याच्यात दुसरं पीक घेण्यास काही अडचण आता? नाही हे काय मक्का पहा आणखी काय जबरदस्त. हं, हं, हं. चालतं दुसरं काय अर्थ. दुसरे पीक चालतात. चालतं. आता वरच्या प्लॉटमध्ये आम्ही पण आता अद्रक या जमिनीत आता भरपूर आता तुमची बाग असल्यामुळं मध्ये तण वगैरे या सगळ्या गोष्टी ते तुम्हाला स्वच्छ करणं आणि हां, ते तर तेवढं होईल ना, त्रास होईल ना. तेवढा त्रास होणार आहे. कारण नाही, की याची तुम्ही आंतरमशागत जास्तीची केली नाही कारण की तुमच्याकडे बाग नाही होती. याचे हे कारण न करण्याचं कारण याला एवढं तण लागतंच याला. अच्छा, हे तण जर काढीत राहिलं ना, मग जास्त आजारी पडतो. अच्छा. हां. मला समजा सेटिंग झाल्याच्या नंतर हे एवढं लागतंच त्याच्यात. फक्त याला ब्रश कटर करून जर कमी करीत राहिलं तर पुरतं. बरं. पण असं हे कशासाठी लागतं म्हणले तुम्ही? याच्या फळावरती आजार येत नाही. म्हणजे अगोदर याच्यावर हां, येतो. हां. याचे येतो किंवा येऊ देत नाही असं अच्छा, म्हणायला अच्छा. हरकत नाही. हां,